रामकृष्ण हरी मौली. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण पाहत आहोत की पांडव सैन्यामध्ये जे काही राजे उपस्थित आहेत त्यांच्याकडून ही शंखाचा नाद त्या ठिकाणी होऊ लागला. नेमके कोण कोण आहेत पुढील श्लोकामध्ये सांगत असताना सांगितले गेलेले आहे. काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथ दृष्टद्युम्नो विराटश्च सत्यकिश्च पराजितः द्रुपदो द्रुपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंकान दद्मु पृथक् पृथक् स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथ्वीचैव तमुलो व्यनुनादयन. तिथं अनेक मोठे मोठे राजे होते, वीर राजे होते. त्याच्यामध्ये कोण कोण आहे? द्रुपद राजा आहे, महाभाऊ आहे, काशीराज आहे, द्रौपदीचे पुत्र आहेत, अनेक वीर आहेत. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आहे, अजिंक्य असे सात्विकी आहे, दृष्टद्युम्न आहे, शिखंडी आहे आणि विराट असे अनेक सेनानायक आहेत. आणि ह्या प्रत्येक राजाने आपापल्या जवळचा असणारा शंख ज्यावेळेस स्फुरला, शंखाचा आवाज ज्यावेळेस झाला, त्यावेळेस अशी अवस्था निर्माण झाली, मेरू पर्वत हालायला लागले महाराज. पाठीवर सर्व पृथ्वीचा भार घेऊन कासव रूपामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूला सुद्धा एका क्षणार्धात हे पृथ्वी बाजूला टाकावी की काय. मत्स्य रूपामध्ये, मत्स्य अवतारामध्ये ज्या पृथ्वीला रसातळातून वर आणलं, त्या पृथ्वीला बाहेर काढावं की काय, टाकून द्यावं की काय, अशा प्रकारे एक क्षण असा निर्माण झाला. एवढा मोठ्या प्रमाणातला नाद त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या ठिकाणी आल्यानंतर जे काही राजे महाराजे शत्रू सैन्यामध्ये होते दचकले महाराज. कौरवाकडचे राजेच दचकून गेले. एवढा मोठा आवाज, एवढे मोठे वीर, एवढे मोठे शूर असणारे रणांगणावर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी समोर पाहिलं आपल्या प्रतिपक्षामध्ये. आणि मग प्रत्येकाला वाटू लागलं, आणि मृत्यू लोकातल्या लोकांची तर अवस्थाच काय सांगावी महाराज. सृष्टी बुडाली रे बुडाली. धरणीचा एवढा मोठा कंप होतोय, एका क्षणार्धात संपूर्ण सृष्टीला पृथ्वी गिळू पाहते की काय, अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून हे सगळं पाहून सृष्टीचा अंत होईल की काय, एका क्षणात पृथ्वी नाहीशी होईल की काय, असं वाटल्यामुळं भगवंतानी जो शंख आहे तो शंख वाजवायचा बंद केला. आणि बंद करून त्या पृथ्वीचा थरकाप जो आहे तो थांबवला. आणि जसं सिंहाच्या सहज लिलेनं हत्तीचा कळपाचं विदारण होतं, तसं शंखनादाचं कौरवाचं हृदय फाटून गेलं महाराज. शंखनाद ऐकून एवढा विदीर्ण आवाज त्या शंखाचा, या पांडवाच्या शंखाचा आवाज ऐकून कौरव असणारे भयभीत झालेले आहेत. आणि मग आता नेमकं काय घडतं त्याच्या पुढे जे असणारा श्लोक आहे तो आपण उद्याच्या भागात पाहू. रामकृष्ण हरी.